शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराला 9 नोव्हेंबरला धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्रीफळ ठेवून शुभारंभ करण्यात आला। या प्रचारादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आजचा जो प्रचार आपला सुरू झालेला आहे, तर त्याबद्दल आपल्या आजच्या प्रयोजनाबद्दल काय सांगत होता? नाही, आज खऱ्या अर्थानं आमच्या इकडे श्रीकृष्ण मंदिर मध्ये नारळ ठेवून असंख्य माणसांच्या साक्षीनं त्या ठिकाणी गारणं घालून आज आमदारांच्या विजयाचा नारळ त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि या धुरीवाडा प्रभागातील भागात आमदार वैभव नाईक यांनी प्रचंड निधी, प्रचंड कामं या कुरण भागात किंवा या धुरीवाडा भागात केली। आज या भागातला एक महत्वाचा म्हणजे कुरण रस्ता आपण निधी उपलब्ध करण्याचं काम आमदार वैभव नाईक यांनी केलं। या भागातल्या प्रत्येक मच्छीमार समाजाच्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांच्या छोट्या बोट इंजिन असतील, पातींची सबसिडी असेल, सुनामी काळात दिलेले त्यांना पैसे असतील, तोक्ते वादळात त्यांना केलेली मदत असेल, असे असंख्य लाभ हे आमदार वैभव नाईक यांनी या भागातल्या जनतेला मिळवून दिलेले आहेत। आणि या भागातल्या जनतेची आमदार वैभव नाईक यांची नाळ आहे। प्रत्येक गणपतीत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक आरोग्याच्या वेळी आमदार वैभव नाईक या लोकांच्या घरोघरी येऊन त्यांच्याबद्दल त्यांना भेटणं आणि त्यांच्याबद्दल त्यांचा सहानुभूती किंवा त्यांच्या काळजी करणं हे आमदार वैभव नाईक सातत्याने करत आहेत। त्याच्यामुळे या भागात आमदार वैभव नाईक यांचं 20 नोव्हेंबरला 2 नंबरचं बटन मशालीचं दाबून या भागातले लोक जास्तीत जास्त मताधिक्य आमदार वैभव नाईकांना देतील हे आज निश्चित झालेलं आहे। नक्कीच त्याचप्रमाणे हे जो धुरीवाडा हा जो एरिया आहे, हा एरिया गावित इथे जास्त जनसंख्या आहे, तर त्यांच्या गावित समाजाच्या जे काही मच्छीमार लोकांचे जे काही प्रश्न असतात, तर त्याबद्दल आमदार साहेबांचं जे कार्य होतं तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? नाही, पारंपरिक मच्छीमारांचा जो लढा होता त्यामध्ये सातत्याने आमदार वैभव नाईक यांनी पारंपरिक मच्छीमारांच्याच बाजूने ते सातत्याने राहिले। त्यांनी कधी दुजा भावाची भूमिका या ठिकाणी घेतली नाही। काही आता समोरचे पक्ष ज्यावेळी पर्सनेट मच्छीमारांच्या बाजूने होते, लोकांना धमकी देत होते, केसेस दाखल करत होते, आणि आज ते लोकांना पुळका त्या पारंपरिक मच्छीमारांचा आलाय। पण पारंपरिक मच्छीमारांना माहिती आहे की सातत्याने मच्छीमारांवर केसेस झाला त्यावेळी त्यांच्या बाजूने उभा राहणारे एकमेव आमदार हे आमदार वैभव नाईक आहेत। आणि मच्छीमारांची पाहता तर खऱ्या अर्थानं शिवसेनेची सत्ता असताना या मच्छीमारांना खऱ्या अर्थाने सबसिडीचे लाभ त्या ठिकाणी पर्सनेट आपल्या पारंपरिक मच्छीमारांच्या रापणीला जाळ्यांना या ठिकाणी सवलती मिळवून देण्याचं काम, सबसिडी मिळवून देण्याचं काम, रापण संघांना या ठिकाणी प्रत्येकी मागच्या तोक्ते वादळाच्या वेळी 5 लाख रुपये मिळवून देण्याचं काम हे आमदार वैभव नाईक यांनी केलं। त्याच्यामुळे हे मच्छीमार समाज हा आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठाम उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच त्याचप्रमाणे जे चालू सरकारकडून लाडकी बहीण योजना जी सुरू होती, तर त्याचा परिणाम सध्याच्या निवडणुकीसाठी कसा आणि कितपत? नाही, लाडकी बहीण योजना जरी असली तरी लोकांच्या महागाईचा जो प्रश्न आहे, लोकांमध्ये आता जी महागाई आहे त्या महागाईमध्ये आता तुम्ही साधा दिवाळीचा सण गेला, पूर्वी लोक फराळ करत होते, आपल्या गावातल्या लोकांना आजूबाजूला देत होते, परंतु आता सध्या फराळ पण आणण्याची लोकांची परिस्थिती नाही। एवढी महागाईची झळ आहे। जरी सरकारने 1,500 रुपये दिले असतील तरी आमच्या सरकारने, उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने, येणाऱ्या सरकारने महिलांना गॅरंटी दिलेली आहे की पहिली आधी महागाई कमी केली जाईल। जे काही गॅसचे दर आहेत, जे पेट्रोलचे दर आहेत, जे कडधान्यांचे दर आहेत, जे तेलाचे दर आहेत, जे विविध उपयोगी वस्तूंचे दर आहेत, आज प्रत्येक गाडी मागे 28% जीएसटी, म्हणजे एक बाईक कोणी विकत घेतली तर त्याला 28,000 जीएसटी भरावी लागते। असा जनसामान्यांच्या पैशाची लूटमार या ठिकाणी चालू आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करणं, त्याला 1000 रुपये दंड, अशी प्रचंड लूट चालू असताना भविष्यातल्या सरकारने या ठिकाणी महागाई कमी करून यात महिलांना महिना 3,000 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि लाडक्या बहीण योजनेला सातत्याने मुख्यमंत्री हे सामान्यांच्या बाजूने होते। काल शिवभोजन थाळी जी आपण 5 रुपयात देत होती ती सातत्याने कोरोना काळात पण आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने दिली। त्यामुळे भविष्यातही महिलांचा विचार हे उद्धव ठाकरेच करतील, कारण आता जे सरकार सांगतंय की कोणतरी कोर्टात गेलंय, म्हणजे भविष्यात हे 1,500 कोटीचं कर्ज यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी या 3 महिन्यासाठी सरकारने घेतलेलं आहे। आणि उद्या सकाळी कोर्टाचा
कारण देऊन ती योजना बंद पाडतील हे यांचे षडयंत्र आहे. आणि आजचं बोललेलं त्यांच्याकडे उद्या खरं नसतं. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच परत ते पक्षात घेतात, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनाच घेऊन आपल्या बरोबर फिरतात. आज नवाब मलिकांसारख्यांना ज्यावेळी दाऊदशी संबंध आहेत म्हणून सांगितले आणि आता त्यांच्या घरात 2-2 तिकीटं दिली आणि आता सांगतात आपल्याच युतीमध्ये त्यांना घेतलेलं आहे आणि सांगतायत की या ठिकाणी आमचा त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे लोकांना फसवण्याचं काम, लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मात वाटण्याचं काम हे सत्ताधारी करत आहेत आणि याचा सगळ्यांना माहिती आहे. जनता हे सगळं बघत आहे आणि जनता नक्कीच या इलेक्शन मध्ये यांना धडा शिकवेल आणि लाडक्या बहिणींची काळजी हे उद्धव ठाकरे 100% आपलं सरकार आल्यानंतर घेतील अशी आम्हाला खात्री आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात किंवा कोकण पट्ट्यात जे प्रकल्प आले होते ते काही कारणास्तव गुजरात सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, तर त्याबद्दल आपलं काही वक्तव्य होतं? नाही, ऍक्च्युली हे जे सरकार फोडण्यात आलं त्याचा सगळ्यात मोठा उद्देश होता की ही मुंबई किंवा हे महाराष्ट्र ज्या ठिकाणी महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त महसूल, जास्तीत जास्त जीएसटी कलेक्शन हे देशात 1 नंबरचा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आणि या उद्योगधंद्यांमुळेच किंवा या ठिकाणच्या दळणवळणामुळे या ठिकाणच्या सगळ्या मुंबई सारख्या शहराच्या सगळ्या इंडस्ट्रीजमुळे या ठिकाणी चांगला कर हा देशाला मिळतो आणि तो कुठेतरी कमी करायचा. म्हणजे गुजरातला त्या ठिकाणी कुठेतरी प्राधान्य द्यायचं आणि इकडचे धंदे तिकडे नेऊन उद्या गुजरातला त्या ठिकाणी राजधानी बनवायचं. म्हणजे मुंबईचं महत्व कमी करण्याचं काम हे गुजराती लॉबी करत आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे धंदे फोडण्यासाठी जे पैसे यांना पक्ष फोडण्यासाठी देण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देण्यात आले, ते पैसे हे वापरणार, हे वापरून हे धंदे बाहेर नेण्याचंच काम यांनी या सरकारने केलेलं आहे. आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. रोजगाराच्या संधी लोकांच्या गेलेल्या आहेत. लोकांना स्वतःच्या 3 लाखाच्या इन्कमवर जीएसटी भरावं लागतं, ज्याला 10 लाखाची मुदत होती. म्हणजे अशा पद्धतीने लोकांची हॅरेसमेंट हे सरकार करत आहे, लोकांना त्रास देण्याचं काम हे सरकार करत आहे. खूप खूप धन्यवाद.